श्रावण महिन्यातील सोमवार हा श्रावणी सोमवार म्हणून ओळखला जातो। श्रावणी सोमवारच्या शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। यंदाच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सोमवारी श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव मंदिर नवीन आडगाव नाका येथे भगवान भोले बाबांचा पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची वाजत गाजत शाही सवारी काढण्यात आली। रामकुंडावर संध्याकाळी 6 वाजता श्रींचे शाही स्नान रुद्राभिषेक पार पडला। यावेळी गोदादेवी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं बघायला मिळालं। हर हर महादेवच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले होते। याबाबत अधिक माहिती येथील पुजाऱ्यांनी दिली। जय भोलेनाथ, ओम नमः शिवाय। मी सूरज शर्मा, श्री मनकामेश्वर महादेव मंदिर नवीन आडगाव नाका तपोवन येथील बाबाचा आज तिसरा श्रावणी सोमवार या पवित्र अशा मुहूर्तावर आणि या पवित्र अशा रामतीर्थावरती बाबांचं आगमन होऊन शाही रुद्र स्नान चालू आहे। बाबांचं मनकामेश्वर भगवानांची ही नगर भ्रमण सवारी वर्षभर 24दा निघते। दर प्रदोषला बाबांचं इथे रामकुंडावरती आगमन होतं आणि पवित्र अशा या स्थानावरती बाबांचं लघुरुद्र अभिषेक महाआरती होते। बाबा जणू काय पूर्ण नगराचं भ्रमण करण्याकरता निघतात आणि तसेच या श्रावणी 4 सोमवार आणि श्री महाशिवरात्रीच्या महापर्वावरती बाबांचं हे भव्य असं पंचमुखी स्वरूपाचं दर्शन या अवघ्या नाशिककरांना लाभायला मिळते। तरी आज पारंपरिक पद्धतीने आणि प्रतिवर्षाप्रमाणे या नाशिकच्या इतिहासात असं धर्मसमर्पण केलेल्या या श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव यांची शाही सवारी संध्याकाळी 5 वाजता मंदिरातून निघाली आणि ढोल नगाड्यासोबत बाबांचं श्री रामकुंडापर्यंत आगमन झालं। तसेच श्री कपालेश्वर महादेवांची भेट घेण्याकरता बाबा प्रत्येक प्रदोष आणि श्रावणात येथे येत असतात। तरी या सर्व भाविक भक्तांनी मिळून हा जल्लोष आणि या सेवेचा लाभ पूर्ण नाशिककरांनी घ्यावा अशी विनंती करतो। सदैव आपल्या सेवेत श्रीमंत श्री मनकामेश्वर महादेव भक्त परिवार तसेच श्री कपालेश्वर भक्त परिवार। जय भोलेनाथ। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।